आता आपण पाहू डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन रेशोज. आता मेंडेलचे जे रेशोज होते त्याच्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस त्यांनी केलं. तर मोनोहायब्रिड क्रॉसचा जो रेशो होता तो होता 3:1 आणि डायहायब्रिडचा होता 9:3:3:1. हे जे सगळे जे रेशोज होते किंवा हे सगळं जे एक्सपेरिमेंटेशन होतं ते गार्डन पी प्लांटवरती होतं. म्हणून हे जे रेशो आहे हे फक्त 3:1 आणि 9:3:3:1 होतं. तर मेंडेलचे जेवढे काही एक्सपेरिमेंटेशन त्यांनी केलं ते गार्डन पी प्लांटवरती केलं आणि म्हणून मग सिंगल ट्रेट, सिंगल जीन आणि सिंगल जीन जर घेतलं तर त्याचे 2 अलील्स पाहायला मिळतात आणि 2 अलील्स जे राहतात दॅट शोज द इंटरॅक्शन इन विच वन इज कम्प्लिटली डॉमिनंट अँड अनदर इज रिसेसिव्ह. आणि फॅक्टर्स ऑफ द जीन्स फॉर द डिफरंट ट्रेट प्रेझेंट ऑन द डिफरंट क्रोमोझोम्स दॅट असॉर्ट इंडिपेंडंटली. कारण की ते जेव्हा स्वतःला एक्सप्रेस करतात, हे सगळे जे जीन्स आहे आणि त्याचे जे अलील्स आहे ते स्वतःला एक्सप्रेस करताना काय करतात, इंडिपेंडंटली एक्सप्रेस करतात. म्हणून तो आपण जो मेंडेलचा जो थर्ड लॉ आहे त्याला म्हणतो लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे जे 2 जे अलील्स राहतात, डिफरंट अलील्स दॅट रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर and at the time of the gametogenesis that get separated or segregated. म्हणून ते रिप्रेझेंट करताना स्वतःला इंडिपेंडंटली रिप्रेझेंट करतात. म्हणून ही जी रिडिस्कवरी आहे मेंडेलच्या लॉजची, तर खूप सायंटिस्ट जे आहे, मेनी सायंटिस्ट दॅट परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन द डिफरंट प्लांट्स अँड द डिफरंट ॲनिमल्स. आणि मग हे जे एक्सपेरिमेंटेशन त्यांनी केलं तर त्याच्यामध्ये त्यांना खूप सगळे एक्सेप्शन्स दिसले that are also called as the deviations to Mendelian ratios that were observed, and on the basis of these observations different patterns of the inheritance or gene interaction that were discovered. आणि हे जे एक्सप्लेनेशन आहे त्याच एक्सप्लेनेशनला मग नाव देताना म्हटलं की पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द निओ मेंडेलियन जेनेटिक्स. म्हणजे मेंडेलचे जे रेशोज आहे ते मेंडेलचे रेशोज फक्त गार्डन पी प्लांटच्या एक्सपेरिमेंटेशनवरतीच डिपेंड होते. तर गार्डन पी प्लांट सोडून बाकीचे जे ॲनिमल्स आहे किंवा बाकीचे जे डिफरंट प्लांट्स आहे त्याच्यावरती काय केलं आहे, एक्सपेरिमेंटेशन केलं आणि मग त्याच्यामध्ये खूप सगळे एक्सेप्शन्स दिसले दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द डेव्हिएशन्स. आणि मग हे जे ऑब्झर्वेशन आहे किंवा डिफरंट पॅटर्न्स ऑफ द इनहेरिटन्स आहे दॅट इज टोटली बेस्ड ऑन द जीन इंटरॅक्शन. ठीक आहे, म्हणून याला निओ मेंडेलिझम असं सुद्धा म्हटलं जातं किंवा निओ मेंडेलियन जेनेटिक्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा मग त्याला म्हणताना पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. तसं आपण जर ऑब्झर्वेशन घेतलं तर फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ द जीन जे आहे दॅट कॅन बी इन्फ्लुएन्स और दॅट कॅन बी मॉडिफाईड और इन्फ्लुएन्स बाय द अदर जीन दॅट आर कॉल्ड ॲज द जीन इंटरॅक्शन. ठीक आहे, तर ही जी जीनची जी इंटरॅक्शन आहे ती 2 टाईपची इंटरॅक्शन आहे. आता आपण पाहू जीन इंटरॅक्शन्स. पहिली जी इंटरॅक्शन आहे तिला म्हटलं जातं इंट्राजेनिक इंटरॅक्शन. आणि दुसरी आहे तिला म्हटलं जातं इंटरजिनिक इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे जे फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ द जीन राहतं दॅट कॅन बी मॉडिफाईड और दॅट कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय द अदर जीन एक्सप्रेशन और अदर जीन अँड द इंटरॅक्शन्स दॅट आर ऑफ 2 टाईप्स, इंट्राजेनिक अँड इंटरजेनिक. तर इंट्राजेनिक इंटरॅक्शन जी आहे त्याला इंटर अलिलिक इंटरॅक्शन असं म्हणतात. ठीक आहे, इंटर अलिलिक इंटरॅक्शन असं म्हणतात. तर दॅट इज ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ द सेम जीन. धिस इंटरॅक्शन ऑकर्स between the alleles of same gene. ठीक आहे, एका जीनचे जे अलील्स राहतात त्याच्यामध्ये जी इंटरॅक्शन असते
त्या इंटरॅक्शनला म्हटलं जातं इंट्राजिनिक इंटरॅक्शन, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द इंटर अलिलिक इंटरॅक्शन. याचे जर आपण एक्झाम्पल घेतलं तर पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याला म्हटलं जातं इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे कोडॉमिनन्स. आणि तिसरं जर एक्झाम्पल घेतलं तर ते आहे मल्टिपल अलील्स. मल्टिपल अलील्स म्हणजे मोर दॅन 2 अलील्स जर असेल तर त्याला मल्टिपल अलील्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे जीन इंटरॅक्शनमधला पहिला जो टाईप आहे त्याला म्हणतात इंट्राजिनिक इंटरॅक्शन, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द इंटर अलिलिक इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ सेम जीन. सेकंड जी इंटरॅक्शन आहे तिला म्हटली जाते इंटरजिनिक इंटरॅक्शन. इंटरजिनिक इंटरॅक्शन, that is also called as the non-allelic interaction. Non-allelic interaction occurs between the alleles of different gene. Occur between the alleles of different gene. Present on the same or different chromosome. ठीक आहे. म्हणजे नॉन अलिलिक इंटरॅक्शन जी राहते दॅट इज ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. याचं जर एक्झाम्पल घेतलं तर पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे प्लिओट्रॉपी. दुसरं एक्झाम्पल आहे त्याला म्हणतात पॉलिजीन्स. सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स आणि एपिस्टॅसिस. ठीक आहे. आता याच्यामध्ये ही जी इंटरॅक्शन आहे जीन इंटरॅक्शन त्याच्यामध्ये इंट्राजिनिक आणि इंटरजिनिक इंटरॅक्शन जी आहे त्याच्यामधली आपण एक इंटरॅक्शन आता आपण एक इंटरॅक्शन पाहणार आहोत. याच्यामधलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. पहिलं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. ठीक आहे. डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन रेशोज, कारण की मेंडेलचे जे रेशोज होते त्याच्यापेक्षा हे रेशोज जे आहे ते डिफरंट रेशोज आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स जो आहे तर या इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये बोथ द अलील्स और द जीन्स ऑफ ॲन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शली. म्हणजे वन जीन कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अनदर जीन कम्प्लिटली. म्हणजे आपण काय लिहू शकतो की इन इनकम्प्लीट डॉमिनन्स both the genes of an allelomorphic pair express themselves पार्शली म्हणजे 50-50% नाही. ठीक आहे. पार्शली म्हणजे कमी जास्त प्रमाणात. अलिलोमॉर्फिक पेअरमध्ये जे बोथ द जीन्स राहतात दॅट एक्सप्रेस देमसेल्फ पार्शली. वन जीन
cannot suppress, one gene cannot suppress the expression of the other completely. ठीक आहे, एक जीन दुसऱ्या जीनला कम्प्लिटली सप्रेस करत नाही, तर ते जे दोन्ही जीन्स राहतात दॅट एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शली, म्हणजे या अशा केसेसमध्ये इंटरमिजिएट एक्सप्रेशन ऑफ द F1 हायब्रिड दिसते. म्हणजे इंटरमिजिएट कॅरेक्टर जे आहे ते काय होतं, अपियर होतं. जे इंटरमिजिएट कॅरेक्टर अपियर होत नाही असं मेंडेलनी सांगितलेलं होतं. मेंडेलचं जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे तो काय म्हणतो की जेव्हा आपण क्रॉस करतो इन बिटवीन द होमोझायगस डॉमिनंट अँड द रिसेसिव्ह पॅरेंट, देन द F1 प्रोजेनी विच इज टू बी ऑब्टेन दॅट इज ऑलवेज डॉमिनंट. ठीक आहे, पण इथे काय म्हटलं आहे की या ठिकाणी वन जीन कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अनादर जीन कम्प्लिटली. ठीक आहे, सो द इंटरमिजिएट म्हणजे मधातलं इंटरमिजिएट कॅरेक्टर जे आहे, इंटरमिजिएट एक्सप्रेशन राहतं इन F1 हायब्रिड. ठीक आहे, इंटरमिजिएट म्हणजे मधातलं. जसं टॉल आणि डॉर्फचा जर क्रॉस केला तर मेंडेलनी काय सांगितलं की F1 जनरेशनला फक्त टॉलच प्लांट आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण टॉल आणि डॉर्फचं जर मधातलं जर एक्झाम्पल घेतलं किंवा मधातलं इंटरमिजिएट कॅरेक्टर काढलं तर ते होतं सेमी डॉर्फ, ज्याला म्हणतो आपण ते. ठीक आहे, असं सेमी डॉर्फ कॅरेक्टर हे एक्सप्रेस होत नाही असं मेंडेलनी सांगितलं. पण डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन रेशोजमध्ये जेव्हा जीन इंटरॅक्शन होते तेव्हा इंटरमिजिएट कॅरेक्टर किंवा इंटरमिजिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड हे काय होतं, अपियर होतं. आता आपण याचं काय बघणार आहोत, एक्झाम्पल पाहणार आहोत. तर या एक्झाम्पलमध्ये मेंडेलनी दिलेल्या गार्डन पी प्लांटचं कोणतंही एक्झाम्पल नाही आहे. याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे 4 o'clock प्लांटचं मिरॅबिलिस जेलॅपामध्ये. याच्यामध्ये 2 प्युअर व्हरायटीज राहतात. पहिली जी व्हरायटी आहे ती आहे रेड फ्लावर व्हरायटी, म्हणजे आपण इथे काय लिहू, पी जनरेशन म्हणजे पॅरेंटल जनरेशन. पी जनरेशनमध्ये काय केलं आहे की रेड फ्लावर्स जे आहे ते घेतले आणि ते कुठे क्रॉस केला, त्याचा क्रॉस केला व्हाईट फ्लावरसोबत. ठीक आहे, म्हणजे एक आहे डॉमिनंट होमोझायगस डॉमिनंट आणि दुसरा आहे होमोझायगस रिसेसिव्ह. आता आपण याचा काय लिहू, जिनोटाईप. हा झाला त्याचा पी जनरेशनमधला, हा झाला याचा फिनोटाईप. रेड फ्लावरसाठी कॅपिटल आर आणि व्हाईट फ्लावरसाठी स्मॉल आर. आता नेक्स्टला काय लिहू, नेक्स्ट स्टेपला आपण याचे लिहू गमिट्समध्ये कॅपिटल आर आणि स्मॉल आर. आता याच्यानंतरची जनरेशन जी येते त्याला म्हणतो आपण F1 जनरेशनमध्ये कॅपिटल आर आणि स्मॉल आर. हे जे कॅरेक्टर अपियर झालं F1 जनरेशनला, हे कॅरेक्टर कोणतं राहतं, इंटरमिजिएट राहतं. म्हणजे आपण रेड आणि व्हाईटचं जर कॉम्बिनेशन केलं तर कोणता कलर अपियर होतो, पिंक कलर अपियर होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणते फ्लावर्स मिळाले आहे, ऑल द पिंक फ्लावर्स या ठिकाणी आपल्याला F1 जनरेशनला मिळालेले आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, सेल्फिंग नेक्स्ट स्टेपला सेल्फिंग ऑफ F1 जनरेशनचा आपण सेल्फ क्रॉस केला. आपण याचे काय लिहिणार, आपण आता याचे गमिट्स लिहिताना लिहू इकडे मेल गमिट्स आणि इकडे लिहू आपण फिमेल गमिट्स. ठीक आहे, हे आपल्याला चेकरबोर्ड किंवा पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला काढायचं आहे. म्हणून चेकरबोर्ड काढताना तो व्यवस्थित काढायचा आहे.
पहिलं गमीट आहे कॅपिटल आर, दुसरा गमीट आहे स्मॉल आर, कॅपिटल आर, स्मॉल आर. आता याचा आपण सेल्फ क्रॉस केला. कॅपिटल आर कोणता कलर येईल? रेड. नंतर कॅपिटल आर स्मॉल आर, हा कलर कोणता आला आहे? पिंक. नंतर कॅपिटल आर स्मॉल आर, पिंक. आणि लास्ट स्मॉल आर म्हणजे व्हाईट कलर हा आपल्याला मिळतो. म्हणून मग आता याच्यावरून आपण काय लिहू? पहिल्यांदा सगळ्यात पहिले लिहू फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो लिहिताना आपण रेशो जो लिहितो तो लिहितो रेड, नंतर पिंक आणि व्हाईट. याचा काय येणार आहे? रेड किती आहे? 1, 1:2, 2:1. हा झाला याचा फिनोटिपिक रेशो. आता लिहू आपण याचा जिनोटिपिक रेशो. जिनोटिपिक रेशोमध्ये कॅपिटल आर स्मॉल आर किती येते? मोजायचे 1:2:1. ठीक आहे. म्हणजे जिनोटिपिक आणि फिनोटिपिक रेशो जो आला आहे तो काय आलेला आहे? सेम आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी फॅक्टर्स जे आहे ते सेग्रिगेट होतात and there is no mixing of the factors, so the intermediate shade is produced due to the incomplete dominance. ठीक आहे. तर म्हणून हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं लक्षात येते की फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो काय आहे याचा सेम आहे. जो फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो गार्डन पी प्लांटमध्ये सेम नव्हता. गार्डन पी प्लांटमध्ये फिनोटिपिक रेशो जर घेतला आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये तर तो होता 3:1 आणि जिनोटिपिक रेशो घेतला तो होता 1:2:1. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो हा सेम राहतो. अँड बोथ द जीन्स जे राहतात की वन जीन कॅन नॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अदर जीन कम्प्लिटली and both the genes of an allelomorphic pair express themselves equally. दोघंही जण स्वतःला पार्शली, नॉट इक्वली, पार्शली. म्हणून हे दोघंही जण स्वतःला पार्शली एक्सप्रेस करतात. समजा असं जर म्हटलं मी की कॅपिटल आर जो आहे रेड कलरने 60% स्वतःला जर एक्सप्रेस केलं तर रिमेनिंग 40% जे आहे ते व्हाईट कलर जो आहे तो एक्सप्रेस करतो. एकसारखं नाही, 50-50% अजिबात नाही. 50-50% हे जे आहे ते आपल्याला कोडॉमिनन्समध्ये माहीत पडतं. म्हणून बोथ द जीन्स जे आहे ऑफ ॲन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ पार्शली. वन जीन कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अदर जीन कम्प्लिटली. अँड सो in the next generation or the F1 hybrid that show the intermediate character. intermediate म्हणजे मधातलं. जसं रेड आणि व्हाईट जर एकत्र केला तर आपल्याला पिंक कलर मिळतो. आणि म्हणून जर आपण सेल्फ क्रॉस केला तर फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो हा सेम आलेला आहे 1:2:1. आणि हे जे एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्सचं ते एक्झाम्पल आहे 4 o'clock प्लांटचं, ज्याला म्हटलं जातं मिरॅबिलिस जॅलापा, फ्लावर ऑफ द 4 o'clock प्लांट.